brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. आणखी एक प्रश्न आहे, मुंबई 3.0 चा तुम्ही उल्लेख केला, कारण मुंबई आता इतकी गर्दी झालेली आहे मुंबईत की आता नवी मुंबईपर्यंत त्याचा विस्तार झालेला आहे. मात्र मुंबई 3.0 काय असणार आहे, ते किती मोठा प्रोजेक्ट आहे आणि त्यामुळे मुंबईकरांसाठी किती मोठ्या संधी निर्माण होणार आहेत किंवा रोजगाराच्या संधी किती निर्माण होणार आहेत, एकूणच काय तुमचं हा प्रोजेक्ट आहे, काय आहे मुंबई 3.0? बघा, जेव्हा MTHL ची प्लॅनिंग झाली आणि त्याच वेळेस नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा प्लॅनिंग झाला, त्यावेळेस एक असेसमेंट करण्यात आली की याला इकॉनॉमीमध्ये काय फरक पडणार. आणि त्यावेळेचा जे असेसमेंट होता त्याच्यामध्ये असेसमेंट असा होता की देशाचा GDP मध्ये 1% राईज ओनली दीज 2 प्रोजेक्ट्स विल डू. आता MTHL कंप्लीट झाली आणि MTHL ज्या ठिकाणी लँड होतो दॅट इज चेन्नई, तिथे सिडकोची ज्युरिस्डिक्शन आहे. त्याच्या पुढची जी जागा आहे त्या ठिकाणी आता MMRDA मुंबई 3.0 जे आहे ते आपण डेव्हलप करणार. संकल्पना हीच आहे, जसे मुंबईला आपण डेव्हलप केले होते. पहिले साऊथ मुंबई वॉज द बिझनेस डिस्ट्रिक्ट, मुंबई ग्रू, त्यानंतर आपण BKCला एक बिझनेस डिस्ट्रिक्ट बनवून डेव्हलप केलं, राईट. देन नवी मुंबई शहर जे आहे दिस इज सेकंड मुंबई, त्याला डेव्हलप करण्यात आला तो डिकंजेस्ट द सिटी ऑफ मुंबई. Why 3.0? Because it is something which is not only the third Mumbai, but most importantly it is to be the next generation city. मुंबईमध्ये सुरुवातीत त्यावेळेस जेव्हा प्लॅनिंग झाली होती तर आपण एक तलोजाला इंडस्ट्रियल एरिया केली होती. अँड नाव केमिकल इंडस्ट्रीज आर देअर, स्क्रॅप इंडस्ट्रीज आर देअर, व्हेरियस इंडस्ट्रीज आर देअर. ॲज टाईम हॅज गॉन ऑन ती इंडस्ट्रीज क्लोज झाली आणि त्या ठिकाणी रेसिडेन्शियल आला. आता सिडकोनी जगातला सर्वात मोठा हाऊसिंग स्कीम जी आहे ते इम्प्लिमेंट करून राहिले. त्याच्यामध्ये बल्क ऑफ द फ्लॅट्स आर तलोजा आणि हे लो कॉस्ट हाऊसिंगसाठी त्या ठिकाणी आहे. सो दॅट इज ऑल्सो बिकमिंग हाऊसिंग. सो हे 3.0 मध्ये ट्रेडिशनल इंडस्ट्रीजची स्कोप कमी आहे, परंतु नेक्स्ट जनरेशन इंडस्ट्रीज लाईक डेटा सेंटर्स, लाईक IT, लाईक ITES अँड लाईक दी अदर थिंग्स लाईक आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यांनाही these are all contributing to industry, but it is not the brick and mortar industry, it is the next generation industry. तर अशा प्रकारच्या हा सिटी असणार. ऑब्व्हियसली याची जे कन्स्ट्रक्शनचे जे नॉर्म्स पॅरामीटर्स वगैरे आहे ते आपल्याला एक्झिस्टिंग नॉर्म्स पॅरामीटर्सपेक्षा जास्त करावे लागेल. सो नवी मुंबई शहर जे आहे दॅट इज ॲक्च्युली अ व्हेरी वेल प्लॅन्ड सिटी अँड तिथे जे दी स्टँडर्ड्स ऑफ डेव्हलपमेंट जी आपण घेतलेली आहे दे आर प्रिटी आयडियल. सो आपल्याला but now in this particular city that will be the base benchmark, it will have to be better than that. Acha, for the people of Mumbai most important thing is ki आता housing चा फार मोठा प्रश्न आहे. The cost of land is like absolutely different from this side and that side. तुम्ही तिकडे राहा, अटल सेतू घेऊन इकडे या, इकडे काम करा. So urban living, urban working आणि suburban living, yes जमिनीची किमती वाढतील, पण तुम्ही मुंबईचे बघा, मुंबईमध्ये जमीनच नाही आहे. मुंबईमध्ये एव्हरी स्कीम इज इसेन्शियली अ रिडेव्हलपमेंट स्कीम, आयदर इट इज SRA. सो देअर यू हॅव टू रिडेव्हलप टू ब्रिंग वन फ्लॅट आउट इन द मार्केट. इसेन्शियली 2 families हॅव टू बी रिसेटल, दॅट इज द फॉर्म्युला. सो आता दिस इज अ ग्रीनफील्ड प्लेस. द कॉस्ट देअर हिअर इन मुंबई इज मेजर्ड इन स्क्वेअर फूट, द कॉस्ट देअर इज मेजर्ड इन acres. This is the difference. So there is definitely going to be a cost differential. So now see, आपला जे हे पूर्ण प्लॅन आहे, बुलेट ट्रेन येत आहे, बुलेट ट्रेनची स्टॉप पालघरमध्ये आहे. आता पालघरमध्ये राहणे आणि BKCमध्ये काम करणे शक्य होणार, कारण की इट इज गोइंग टू टेक ओनली 30 minutes टू कम बाय द बुलेट ट्रेन. सिमिलरली त्या ठिकाणी राहणे आणि वर्किंग इन दिस पार्ट इज गोइंग टू बी पॉसिबल बिकॉज ऑफ अटल सेतू. तो आपला ठाणे क्रीक ब्रिज ऑलरेडी आहे, ऐरोली ब्रिज ऑलरेडी आहे. सो द नॉर्दर्न पार्ट ऑफ नवी मुंबई इज कनेक्टेड, बट सदर्न पार्ट कनेक्टेड नव्हता. अँड दॅट इज वेअर दी एंटायर हिंटरलँड आपली ओपन झालेली आहे. सी व्हॉट मुंबई लॅक्स इज लँड. व्हॉट दिस ब्रिज अटल सेतू हॅज डन, इट इज प्रोव्हाइडेड दॅट ऑपॉर्च्युनिटी ऑफ लँड. या ठिकाणी जेव्हा हे इंडस्ट्री सेटअप होतील ते इन्फ्रास्ट्रक्चर होतील. तो a very conservative multiplier for infrastructure is 1.5. Like you put 1 rupee in the infrastructure, then the GDP grows by 1.5. That is the very conservative estimate. So हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतील, याच्यामध्ये रोजगार निर्मिती होतील. सो बेसिक रोजगार, समजा फक्त तुमचे लेबरचं काम, फ्रॉम दॅट
टू त्या इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंगचं काम, फ्रॉम दॅट टू ते इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचे काम, फ्रॉम दॅट टू एन AI इंडस्ट्रीमध्ये काम करण्याच्या जे संधी, हे सगळे रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होतील. आणि आय वुड लाईक टू क्लॅरिफाय की ही काही उद्याचं काम नाही आहे. आपण नवी मुंबईच्या निर्माण 1972 मध्ये सुरू केलं होतं, आताही ते निर्माण चालूच आहे. देअरफॉर दीज आर ऑल लॉंग टर्म प्लॅन्स, बट यू नीड टू प्लॅन फॉर द लॉंग टर्म so that you can give better services to the future.